तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे परतीचा प्रवास. तर आता वाजले आहे 11:15. तर आम्ही निघतो म्हणजे आम्हाला लवकर निघायचं होतं, पण खूप ऊन म्हणजे ना 12 नंतर ना खूप कडक ऊन असतं. 12 नंतर खूप कडक ऊन असतं. पण ठीक आहे, आता नाश्ता वगैरे केला होता. मग नाश्ता वगैरे म्हणजे नाश्ता वगैरे केला आता. तर आता आम्ही निघतो आहे. तर म्हणजे ना 10 वाजले की 10 नंतर खूप कडक ऊन पडायला सुरुवात होते. तर ठीक आहे, मग आता निघतो. आता हा परतीचा प्रवास आहे. तर ते ह्या बॅगा वगैरे भरलेल्या आहेत. ही ज्ञानेश खांद्यावर बॅग घेईल आणि ही एक बॅग घ्यायला पिशवी. तर आम्ही जेव्हा बदलापूर ट्रेनमध्ये त्या ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. आम्हाला बसायला अजिबात जागा नव्हती. जेव्हा ट्रेन बदलापूर आणि अंबरनाथच्या मधोमध आली तेव्हा आम्हाला सगळ्यांना बसायला जागा मिळाली. आणि जेव्हा आम्ही बसलो आणि ट्रेनमध्ये बसल्यानंतर विंडो सीट मिळाल्यानंतर आम्ही जेव्हा खिडकीतून बाहेर बघितले तेव्हा लक्षात आलं की बाहेर म्हणजे ढग काळे पडलेले आहेत आणि पूर्णपणे वादळी वारा सुटलेला आहे. आम्ही खूप उत्सुक होतो, कारण आता एवढे ढग काळे पडलेले आहे, वादळी वारा सुटलेला आहे. तर नक्कीच पाऊस पडेल आणि आम्हाला सगळ्यांना पावसात भिजायला मिळेल. आणि हा जो पाऊस होता ना, पाऊस होताच, पण त्याचबरोबर पूर्ण गारांचा पाऊस होता. गारासुद्धा पडत तुम्ही बघू शकता किती पाणी आलंय बघा. आम्ही आता घरी आलेलो आहोत.
तर आम्ही 3 वाजता घरी पोचलो आणि खाली बिल्डिंगच्या खाली रिक्षातून उतरलो आणि बिल्डिंगच्या खाली लगेच पाऊस सुरू झाला आणि मी बॅगा खाली लगेच वरती आणून ठेवल्या आणि आम्ही सगळेजण खाली भिजत होतो आणि गारा पडत होत्या. हा मस्त मजा आली. आणि ना यांनी गारा खाल्ल्या सुद्धा ना इकडे ना. आणि ना एवढ्या उड्या मारल्या असतील ना ना. कसं वाटलं? हां खूप छान वाटलं खरं. म्हणजे आम्ही ना जेव्हा निघालो तेव्हा विप्रा आणि ना वेद पाठीमागे लागले होते. तर हो नाही फायनली ते तयार झाले आणि आले बदलापूरला ना. तेच कारण दक्ष पण येणार होता पण दक्षला नाही पाठवलं ताईने. आता जेव्हा मावशी येईल ना तेव्हा दक्षला घेऊन येईल असं आहे. पण खूप एन्जॉय केला आणि ना गारा खाल्ल्या. कशा वाटल्या गारा? गार गार ना गार गार बर्फासारख्या वाटल्या गारा. आणि बघा यांची मस्ती सुरू झाली. आणि आता बाहेर पाऊस पडलाय. आम्ही आल्याबरोबर नाश्ता केला आधी. पप्पांनी ना भजी पाव आणून ठेवला होता. भजी आणि पावाची लादी. तर भजी पाव करून खाल्ला. म्हणजे आधी नाश्ता केला भजी पाव. त्यानंतर इथे आहे ब्लॅक टी. इथे चहा केलेला आहे. मला पण चहा आहे. हां तुला पण चहा. तुम्ही दोघं म्हातारी ना. यांना आधी द्यायचा चहा ना ना. हो हो तर आई आता चहा करते पटापट. आणि आता असं वाटतं छान असतं. आणि पाऊस पण आता शांत झाला. कसला वादळी वारा होता ना आई. बॅग उडून गेली होती. हां नशीब ती विप्राने पकडली म्हणून राहिली. आता ती पण उडत गेली असती नाही मग. हां बरोबर आहे. वेदच्या डोळ्यामध्ये घाण कचरा गेला होता म्हणून वेद रडायला लागला होता काय. आता इकडे मावशीकडे ना घर पूर्ण खाली झालं असेल. पूर्ण खाली घर आता. तर आता ह्या ज्या बॅगा आहेत या बॅगाला खाली कर. ही कपड्यांची बॅग तशीच राहील. बाकी मला हे साईडला होते पापड आहेत. तुरा जर झाला ना तर तुझं काम काढेल आई. हां आता हे ज्या बॅगा आहेत त्या आधी खाली करून घेते. तर आम्ही जे पापड केले होते तर मावशीने सुद्धा 1 किलो पापड दिले. तर ते पापड येतातच. सगळ्यात आधी चहा पितो आणि नंतर मग बॅगा रिकाम्या करू. ज्ञानेश जाम खुश आहे ना ज्ञानेश ना. हां चला आता मी ते चहा प्यायला बसलोय. आणि ही तुम्ही बघू ही सगळी चिल्ली पिल्ली बाजूला बसलेत. तिथं पप्पा तिकडे बसलेत. आता जाम थंड हवा सुटले. आणि आता 5 वाजले संध्याकाळचे. लाईट पण गेली. लाईट पण नाही आलेली अजून. नाही आली पप्पा लाईट. ते काय मंदिराची लाईट आली असती ना. लाईट मग तेच तर नाही आली लाईट. तर गाईज मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला. आम्ही काल चहा वगैरे केला आणि सिम्पल मी खिचडी भात केला होता. जेवलो आणि पटापट झोपलो. कारण आम्ही काल प्रवास करून खूप थकलो होतो. खरं म्हणजे आम्ही जेव्हा कल्याणला उतरलो ना तेव्हा आम्हाला ना ट्रेन खूप लेट मिळाल्या. जवळजवळ आम्ही 1 तास त्या प्लॅटफॉर्मवरती उभे होतो. तर सो ह्या सगळ्या गोष्टी. तर गाईज तुम्हाला हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत आहे कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.